आपण जे बोलत होतो तर त्याच्यावरती मी पुढे कंटिन्यू करते की आपण हा जो विषय आहे हा जास्ती करून पॉझिटिव्ह ग्रोथ ह्याच्याकडे बघणार आहोत की लहान मुलांची वाढ ही कशी होते आणि त्याचा मानसशास्त्रावरती कसा कसा परिणाम होतो हे आपण बघणार आहोत. तर मानसशास्त्रातील संशोधनाचा मुख्य फोकस मी जसं म्हणलं तो कमतरता किंवा अडचणींवरती नसतो, तर जास्ती करून कुठल्या गोष्टींकडे आपण म्हणजे कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या व्यक्तीमध्ये आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. विकारांचा अभ्यास करण्याबरोबरच माणसातील कलागुणांना ओळखून त्यांचे संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून त्याचा सर्वांगीण सकारात्मक विकास होऊ शकेल. मुले ही कोणत्याही राष्ट्राचे भविष्य असते. ते वाढत्या आणि समृद्धी देशाचे मुख्य घटक मानले जाऊ शकतात. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण या भविष्यातील संपत्तीचे पालन पोषण केले पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होईल, सकारात्मक वागणूक मिळेल आणि चांगल्या पद्धतीने कार्य करावे लागेल आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान हे द्यावे लागेल. सो आपण जर मुलांमध्ये तशा क्वालिटीज इम्बाईब केल्या नाहीत की त्यांनी सोसायटीला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे किंवा त्यांचे जे म्हणजे त्यांची वागणूक ही पॉझिटिव्ह असली पाहिजे, त्यांच्यामध्ये काही ज्या ज्या क्वालिटीज गरजेच्या आहेत चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे त्यांना दिल्या तर आणि तरच मुलं ही चांगली डेव्हलप होऊ शकतात. बाल विकासावर सैद्धांतिक दृष्टिकोन. एरिक्सन हे मनोसामाजिक हे होते. एरिक्सनचा सायकोसोशल थिअरी आहे त्यांची. एरिक एरिक्सन यांनी विकासाचा एक मनोसामाजिक सिद्धांत मांडला आहे, जिथे तो संपूर्ण आयुष्यभर विकासाच्या 8 प्रगतिशील टप्प्यांबद्दल बोलतो. प्रत्येक टप्पा हे विकासात्मक कार्यांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे, जे त्या टप्प्यातील व्यक्तीने प्राप्त करणे आणि मास्टर करणे हे आवश्यक असतं. त्यांना प्रत्येक टप्प्यातील विशिष्ट संकट किंवा आव्हानांना सामोरे जावे लागते आणि विकासाच्या घरट्यांपर्यंत यशस्वीपणे प्रगती केली जाते. याचा परिणाम व्यक्तीमध्ये प्रभावी समायोजन, सकारात्मक वाढ आणि कल्याण हे होत असतं. एरिक्सनच्या सिद्धांतातील पहिले 4 टप्पे मुलांच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहेत. एरिक्सनने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक टप्पा हा संकटाद्वारे दर्शविला जातो, ज्याचे निराकरण केल्याने व्यक्तीसाठी अनुकूल परिणाम होतो. विकासाच्या अवस्थे दरम्यान मुलांच्या अनुभवाचा मुलामधील सकारात्मक गुणांच्या विकासावर त्यांची धारणा, विश्वास, संसाधनांचा सामना करणे आणि परस्पर संबंधांवर महत्वपूर्ण प्रभाव पडत असतो. मुलांचे प्राथमिक काळजीवाहू आणि त्यांचे सभोवतालच्या इतर महत्वाच्या व्यक्तींशी विश्वासार्ह संबंध असणे हेही आवश्यक आहे. हे मुलाला सुरक्षित वाटण्यास आणि स्वतःला आणि सभोवतालच्या वातावरणाचा शोध घेण्यास सक्षम करते. त्यामुळे मुलांचा आत्मसन्मान वाढतो आणि इतर सकारात्मक गुणधर्म निर्माण होतात, जे त्यांच्यामध्ये लवचिकता वाढवू शकतात. तर एरिक एरिक्सनचं असं म्हणणं आहे की मुलाला म्हणजे प्रत्येक मूल जे असतं ते 4 स्टेजेस मधनं जातं आणि त्या स्टेजेस मधनं जेव्हा मूल जात असतं तेव्हा असं म्हणजे खूप गरजेचं आहे की त्या मुलाला सगळ्या प्रकारचे अनुभव मिळाले पाहिजेत. काही काही वेळेस असं असतं की कुठेतरी इगो हर्ट होतो, कुठेतरी सेल्फ एस्टीम आपली खचते असं वाटतं. पण जर मुलांना सगळ्या सिच्युएशन्सचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांना ते फेस करणं हे जास्त सोपं जातं. ब्रॉन्फेन ब्रेनरचा पर्यावरणीय प्रणाली सिद्धांत आहे.
अ, यांनी पर्यावरणीय प्रणालींचा विकासाचा सिद्धांत मांडला आहे, जो व्यक्तीच्या विकासावर परिणाम करणाऱ्या विविध मधील गतिमान संवादावर प्रकाश टाकत असतो. हे द्विदिशात्मक प्रभाव ठळक करते, म्हणजे मुलाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या प्रणाली आणि वैयक्तिक संसाधने, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्ये आणि सामर्थ्य यांच्याद्वारे प्रणालींवर प्रभाव टाकणारे मूल देखील. अशा प्रकारे ते मुलाच्या विकासाचा सर्वांगीण दृष्टिकोन घेते. सिद्धांत मुलाच्या वातावरणातील विविध प्रणालींबद्दल बोलत असतो. सेंटर आणि शाळा प्रणाली यासारख्या मुलाच्या तात्काळ वातावरणाचा संदर्भ देते. या वातावरणातील मुलाचा अनुभव मुलाची सकारात्मक वाढ ठरवतो. अनुकूल उत्साहवर्धक कौटुंबिक वातावरण, पालकांचे पालन पोषण, काळजी घेणाऱ्यांवर विश्वास ठेवणे आणि शिक्षकांना प्रोत्साहन देणे याचा मुलाच्या विकासावर सकारात्मक परिणाम होत असतो. मेसोसिस्टीम मुलाच्या तात्काळ वातावरणातील प्रणालींमधील संबंध आणि परस्पर संबंध दर्शवतो. मुलाच्या फायद्यासाठी या प्रणालींमध्ये समान उद्दिष्ट आणि समन्वय असणे हे आवश्यक असतं. उदाहरणार्थ, मुलाच्या सकारात्मक वाढीसाठी शाळा आणि पालक दोघांनीही समन्वित प्रयत्न करणे हे आवश्यक असतं. आपल्या सगळ्यांना माहितीये की शाळा ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे की जिथे मूल पहिल्यांदा जातं. सो घरातनं जेव्हा मूल बाहेर पडतं तेव्हा ते पहिले शाळेमध्ये जातं. शाळेमध्ये एक स्पेसिफिक सिस्टीम असते, ती त्या मुलाला फॉलो करावी लागते. इतर समवयीन त्याच्या मुलं असतात, शिक्षक असतात. सो त्यांना हे कळायला लागतं की आपण कोणाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, टीचर्स म्हणजे काय आणि आपण त्यांचं ऐकलं पाहिजे हे त्यांना कळायला लागतं. मित्रमैत्रिणी, सोशल ग्रुप त्यांचा त्याच्यामध्ये तयार होत असतो. तर जेव्हा मुलांची सर्वांगीण वाढ होणं आपल्याला वाटतं की गरजेचं असतं, तेव्हा तितकंच गरजेचं आहे की पालकांनी आणि शाळेनी असा मिळून जर प्रयत्न केला तरच ते मूल चांगलं पुढे वाढू शकतं आणि एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात जाऊ शकतं. एक्झोसिस्टीम म्हणजे मूल आणि त्या प्रणालींमधील संबंध, ज्यामध्ये मूल थेट गुंतलेले नाही, परंतु तरीही ते पालकांच्या कार्यसंस्था, अतिपरिचित अतिपरिचित नातेवाईक इत्यादींसारखा महत्वपूर्ण मार्गाने मुलाचा वाढ आणि विकासावर प्रभाव टाकत असतात. म्हणजे एक एक्झोसिस्टीम म्हणजे काय, जो बाहेरचा ग्रुप असतो की जो आधी आपलं कुटुंब येतं, त्याच्या बाहेर आपली शाळा येते आणि त्याच्या बाहेरचा जो ग्रुप असतो त्याला एक्झोसिस्टीम असं म्हणतात, की ज्यांच्याशी आपला संबंध रोज रोज काही येत नाही, पण डेफिनेटली संबंध येतो आणि त्यांचाही खूप आपल्यावरती प्रभाव हा पडत असतो. मॅक्रो सिस्टीम म्हणजे सरकार, राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, अर्थव्यवस्था, युद्ध, संस्कृती आणि मूल्य प्रणाली इत्यादींच्या दूरस्थ प्रणालींचा संदर्भ आहे. जरी मूल त्यांच्याशी थेट संवाद साधत नाही, तरीही ते मुलाच्या विकासावर आणि कार्यपद्धतीवर परिणाम करू शकतात. आपण बघत असतो की मूल जे असतं, म्हणजे आपण जेव्हा मुलांना शिकवतो किंवा आपलं हे म्हणजे राजकारण काय आहे आपल्या देशामध्ये, किंवा एक आपली सिस्टीम आपण काय फॉलो करतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा होतो, आपला देश कसा चालतो, आपले देश चालवणारी लोक कोण, हे जेव्हा आपण त्यांना सगळं शिकवतो, लॉज काय काय आहेत, सो या सगळ्या गोष्टींनी सुद्धा मुलाची एक थॉट प्रोसेस डेव्हलप होत असते आणि ते मूल एक इंडिव्हिज्युअल म्हणून जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्या थॉट प्रोसेसनी ते बाहेर पडतं. आणि जर त्याच्यावरती पहिल्यापासून तसे संस्कार केलेले असतील किंवा त्याचे विचार जर तसे पॉझिटिव्हली आपण मुलाला विचार कसा करायचा किंवा त्याला सगळ्याच बाजूनी जर आपण माहिती दिलेली असेल, तर ते मूल डेफिनेटली एक चांगलं मूल म्हणून पुढे जन्माला येतं. क्रोनो सिस्टीम म्हणजे मूल ज्या ऐतिहासिक कालखंडात राहतं त्या कालावधीचा
संबंध देते. त्या कालावधीतील व्यापक घडामोडींचा परिणाम इतर प्रणालींवरही होऊ शकतो आणि त्यामुळे शेवटी मुलाच्या विकासावर परिणाम हा होतोच होतो. सो आपण क्रोनो सिस्टीम ज्याला आपण असं म्हणतो. सो आपण हिस्टॉरिकल टाइम्स, आता आपल्याकडे शाळेमध्ये खूप मुलांचा आणि खूप पालकांचा सुद्धा असा हे असतो की किंवा असे विचार असतात की आम्ही इतिहास का शिकायचा, त्याची काय गरज आहे. पण आपल्याला जर आपला इतिहास माहिती असेल की आपला ऐतिहासिक एक हे असतो, म्हणजे एक आपण एक गोष्ट फॉलो करत असतो, ट्रेडिशनली फॉलो करतो, तर ती का करायची, कशी करायची आणि आपले पूर्वज जे होते ते काही गोष्टी करायचे, त्याचं कारण काय होतं. सो हे जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्यांना ट्रेडिशन, कल्चर ह्या गोष्टींची माहिती मिळते आणि तसंच ते मूल पुढे पुढे ते कॅरी करू शकतं. नेक्स्ट इज वायगॉट्स्कीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. लेव्ह वायगॉट्स्की असे म्हणतात की मुलाची वाढ आणि विकास सामाजिक सांस्कृतिक संदर्भात अंतर्भूत आहे. सामाजिक संवाद आणि प्रक्रिया मुलाच्या विकासामध्ये मध्यस्थी करतात आणि त्यांचा विश्वास, मूल्ये, शिक्षण आणि आकलन शक्तीवर प्रभाव पाडत असतात. सो वायगॉट्स्की यांचं काय म्हणणं आहे की आपण जो आपल्यामध्ये जो एक सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्ट असतो त्याचा आपल्या बिलीफ्स, व्हॅल्यूज, आपण काय शिकत आलो आहे, आपलं कॉग्निशन काय आहे, या सगळ्यावरती त्याचा परिणाम हा दिसून येत असतो. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण आणि विकास सामाजिकरित्या मध्यस्थी करतात. समाजातील इतर जाणकारांशी संवाद साधून मुले शिकतात, ज्यामुळे त्यांचा सकारात्मक विकास हा होत असतो. वायगॉट्स्की या संदर्भात प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटच्या झोन मध्ये बोलतात. हे असे नमूद करते की जेव्हा प्रौढ मुलाच्या प्रॉक्सिमल विकासाच्या झोन मध्ये मार्गदर्शित शिक्षण देतात तेव्हा मुलाचे शिक्षण आणि संज्ञानात्मक विकास हा डेफिनेटली सुलभ होतो. म्हणजे काय की प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि वरती खूप जास्त भर देणं गरजेचं असतं आणि अडल्ट्स प्रोव्हाइड गाइडेड लर्निंग इन द झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. किंबहुना केवळ प्रौढच मार्गदर्शन देऊ शकतील असे नाही, तर ते जाणकार इतर असू शकतात, जे कोणीही प्रौढ, समवयस्क किंवा अगदी तंत्रज्ञान आणि ज्ञानाचे इतर स्रोत असू शकतात, जे मुलाच्या शिक्षणाची सोय करतात. ते मुलाच्या शिक्षणासाठी एक मचान प्रदान करतात, म्हणजे कार्याची रचना किंवा फ्रेमवर्क प्रदान करतात, जेणेकरून ते प्रभावीपणे शिकू शकेल. मुलाच्या आकलन शक्तीवर आणि विकासावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भावर वायगॉट्स्कीचा भर मुलांच्या वातावरणातील संसाधनांचा वापर करण्याचे महत्व अधोरेखित करते. मुलांमध्ये लवचिकता म्हणजे आपण रेझिलियन्स असं म्हणतो. तर लवचिकतेचा अर्थ आपण आधी समजून घेऊयात. लवचिकतेचा शाब्दिक अर्थ म्हणजे गंभीर प्रतिकूल परिस्थितीतून किंवा आव्हानात्मक परिस्थितीतून माघार घेणे आणि अडचणी असूनही प्रभावीपणे कामगिरी करणे, जीवनातील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करणे आणि सकारात्मक वाढ दर्शवणे याचा संदर्भ आहे. सो मी आतापर्यंत जे बोलत आलेलो आहोत त्या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात कायम ठेवली पाहिजे की प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला फेस करायचे असतात. सो एखाद्याला शाळेच्या त्याच्या ह्याच्यात असतील, एखाद्याला लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतील वगैरे वगैरे, पण आयुष्यामध्ये
सगळं आपलं नीट सुरळीत आणि छान चाललंय असं कधीच कोणाचं नसतं. सो एक काळ आपला खूप छान असू शकतो, की जो काळ ज्याच्यामध्ये आपल्याला फार त्रास झालेला नसतो. पण एक काळ असा असू शकतो, की ज्याच्यात खूप त्रास होतो. पण तो त्रास आपण कसा फेस करतो आहोत, कसा सहन करतो आहोत आणि त्यातनं कसा आपण मार्ग काढतो आहोत, हे ह्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगही म्हणतो आणि ह्याला रेझिलियन्सही म्हणतो. सो हे डेव्हलप होणं मुलांमध्ये हे खूप गरजेचं आहे. आजकालच्या मुलांमध्ये काय होतं, की त्यांच्यात तितका हे नसतो आपण रेझिलियन्स त्यांचा तेवढा डेव्हलप झालेला नसतो. कारण लहानपणापासून खूप इझिली त्यांना गोष्टी मिळत गेलेल्या असतात. आपल्याला जर असेल म्हणजे जर आपल्याला एक हे असेल, की मोबाईल ही गोष्ट अशी होती, की जी आत्ता म्हणजे हा जो शोध आहे हा गेल्या 15 वर्षातला असेल, साधारण 15-20 वर्षातला. आणि तेव्हा आपण म्हणजे साधारण आता जी लोकं 35 ते पुढची असतील, ती लोकं तेव्हा वयाने बरीच लहान होती. आणि जेव्हा मोबाईल आला, तेव्हा तो काही आपल्याला खूप सहजासहजी मिळत नव्हता किंवा तो अवेलेबल होत नव्हता. आणि त्यामुळे त्या एज ग्रुप त्या इरामधली जी मुलं असतील, त्यांना खूप जास्त जाणवेल, की आपण आपला मोबाईल ह्या गोष्टीबद्दल खूप पॉझिटिव्ह म्हणजे काय इन अ पॉझिटिव्ह वे, की आपण खूप चांगली व्यवस्थित वापरतो किंवा आपण व्यवस्थित काळजी घेतो आपल्या फोनची. पण तुम्ही जर आत्ताचं मूल बघितलं, तर ते तितकं त्याला त्या मोबाईलबद्दल काही अप्रूपही नसतं आणि त्याला तितकी जाणीवही नसते, की मी हे खूप व्यवस्थित वापरलं पाहिजे. त्याचं कारण काय, की घरात मूल जन्माला आल्यापासनं ते फोन बघतच आलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना फोन ही गोष्ट फार नॉर्मल वाटते, की बाबा हे आहे म्हणजे हे असंच आहे किंवा जसं एखादं खेळणं एका मुलाला मिळतं, तसं हल्ली फोन मिळतो. सो कधीही एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी मला काय करायला पाहिजे किंवा मला जर प्रॉब्लेम आला तर मी तो कसा फेस करायला पाहिजे, याचं जेव्हा आपल्यामध्ये एक अंडरस्टँडिंग असतं किंवा रिअलायझेशन असतं, तेव्हा डेफिनेटली आपली ग्रोथ पॉझिटिव्हली होत असते. हे प्रतिकूल परिस्थिती आणि नकारात्मक अनुभव असूनही मुलाची भरभराट दर्शवते. लवचिकतेची व्याख्या सकारात्मक वाढ किंवा अत्यंत कुलतेनंतर व्यक्तीद्वारे सकारात्मक अनुकूलन म्हणून केली जाऊ शकते. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीचा प्रभाव अल्पकाळ टिकतो आणि तणावपूर्ण अनुभवातून ते इतरांपेक्षा जलद आणि अधिक प्रभावीपणे परत येतात. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीचा प्रभाव अल्पकाळ टिकतो आणि तणावपूर्ण अनुभवातून ते इतरांपेक्षा जलद आणि अधिक प्रभावीपणे परत येतात. अपघाती पुनःप्राप्तीच्या बाबतीत मुलाला आघात सहन करावा लागतो आणि नंतर तो हळूहळू बरा होतो. तथापि लवचिकता दर्शवते, की प्रतिकूल परिस्थितीत मूल त्वरित तिच्या किंवा त्याच्या समतोल परत मिळवण्यास सक्षम आहे. सो प्रत्येकालाच प्रॉब्लेम्स येतात. ते प्रॉब्लेम्स आपण फेस करून परत आपण नॉर्मली सर्व्हाइव्ह होणं आणि नॉर्मल रुटीन फॉलो करणं ह्यासाठी सुद्धा एक खूप चांगली डेव्हलपमेंट लागते मुलाची. ती होणं खूप गरजेचं आहे. एक नवीन दृष्टिकोन, नवीन वाढ आणि कार्य करण्याच्या नवीन निरोगी पद्धतीसह परत येत आहे. हे मुलाला विकासात्मक टप्पे गाठण्यात आणि कामकाजाच्या विविध पैलूंमध्ये उत्कृष्टता दाखवण्यात मदत करते. लवचिकतेच्या परतीच्या गुणवत्तेमुळे उद्भवणारे हे सकारात्मक परिणाम सांस्कृतिक मूल्ये आणि अपेक्षा प्रतिबिंबित करतात. बालपणातील जोखीम आणि संरक्षणात्मक घटक किंवा रिस्क आणि प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स इन चाइल्डहुड. काही मुले ही लवचिक वृत्ती आणि वागणूक का दाखवू शकतात, तर काही का नाही.
आता काही मुलं जी असतात ते रेसिलियंट ऍटिट्यूड दाखवतात आणि काही मुलं नाही दाखवत, तर त्याचं काय कारण असू शकतं? मुलाच्या जीवनात विविध घटक असतात, ज्यापैकी काही मुलं ही असुरक्षित बनवू शकतात, तर इतर घटक त्यांना जीवनातील गंभीर समस्यांपासून अ, वर जाण्यासाठी मदत करतात. याला जोखीम घटक असं म्हणतात, जे प्रतिकूल परिस्थितीच्या नकारात्मक प्रभावासाठी मुलास संवेदनाक्षम बनवतात आणि संरक्षणात्मक घटक जे त्यांना प्रतिकूलतेपासून संरक्षण देतात आणि सकारात्मक परिणाम आणतात. संशोधनने अनेक संसाधने शोधून काढली आहेत, जी मुलाला लवचिक बनण्यास मदत करू शकतात. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की जरी सर्वसाधारणपणे संरक्षणात्मक घटक मुलांमध्ये लवचिकता निर्माण करण्यास मदत करू शकतात, परंतु त्यांचा प्रभाव विशिष्ट संस्कृती आणि मुलाच्या संदर्भात अभ्यास करणे हेही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे आता आपण बघतो की काही मुलं जी असतात ती खूप प्रोटेक्टिव्ह वातावरणातली असतात आणि काही मुलं असतात की जे खूप रेझिलियंट असतात किंवा त्यांना प्रॉब्लेम्स फेस करणं हे सुद्धा खूप इझिली जमतं. तर हे का, कसं काय आणि का, हे आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की काही मुलं जी असतात ना त्यांची डेव्हलपमेंटच तशी असते की ते आरामात हे होऊन जातात, म्हणजे त्याच्यामध्ये सेल करू शकतात. पण काही मुलं अशी असतात की ज्यांना तो शॉक किंवा तो स्ट्रेस त्यांना सहन करणं हे अवघड होतं. ह्याच्यात असंही आहे बऱ्याचदा की आपलं आपली हे म्हणजे हाऊ वी आर ब्रॉट अप ही ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. तर मी म्हणलं तसं की मुलांना काही सिच्युएशन्स फेस करू देणं हेही खूप गरजेचं आहे. कारण तरच ते पुढे जाऊन इंडिव्हिज्युअली किंवा इंडिपेंडेंटली सिच्युएशन्स फेस करू शकतील. मुलाच्या जीवनातील जोखीम घटकांमध्ये गरिबी, खराब आरोग्य, रोग, पालकांची सामाजिक आर्थिक स्थिती, घरातील अकार्यक्षम वातावरण, बेघर असणे, योग्य काळजीचा अभाव, अतिपरिचित गुन्हेगारी आणि समाजविरोधी काही क्रियाकलाप हे घरात किंवा आसपासच्या वातावरणात उत्तेजनाचा अभाव यांचा समावेश असू शकतो. मूल उदाहरणार्थ शाळा इत्यादी. अ, अशा प्रकारे जोखीम घटक बहुआयामी असू शकतात. मुलांमध्ये लवचिकता वाढवण्यासाठी जोखीम घटकांना संबोधित करणे महत्वाचे आहे. त्याच वेळी आपल्याला संरक्षणात्मक घटक वाढवणाऱ्या भर देणे आवश्यक आहे, जे बहुआयामी देखील असू शकतात, ज्यामुळे ते मुलाची सकारात्मक वाढ सक्षम करतात. शेवटी मुलाच्या सामाजिक सांस्कृतिक संदर्भात जोखीम आणि संरक्षणात्मक दोन्ही घटकांचे संयोजन आणि परस्पर संवाद हे लवचिकतेच्या परिणामाचे परिणाम आहेत. विकासात्मक सिद्धांतकारांनी दर्शवल्या प्रमाणे मुलांना प्रभावीपणे कार्य करण्यासाठी, क्षमता दाखवण्यासाठी आणि विविध क्षेत्रात साध्य करण्यासाठी संबंधित विकासात्मक कार्ये आत्मसात करणं हे आवश्यक आहे. बालपणाच्या टप्प्यात सक्षमतेचे 3 आयाम असू शकतात: शाळा किंवा शैक्षणिक, सामाजिक आणि आचार किंवा वर्तन. पौगंड अवस्थेतील आणखी 2 क्षमता रोमॅन्टिक आणि व्यावसायिक या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. जोखीम घटक मुले आणि किशोरवयीन मुलांवर यापैकी कोणत्याही सक्षमतेच्या परिणामांमध्ये किंवा त्यांच्या संयोजनावर नकारात्मक पद्धतीने परिणाम करू शकतात. मुलाच्या जीवनातील संरक्षणात्मक घटकांचे 3 पैलूंमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, जसे की मुलाची वैयक्तिक वैशिष्ट्ये, कौटुंबिक संबंध आणि बाह्य वातावरण. ही संसाधने मुलाचे किती प्रमाणात संरक्षण करतात आणि त्यांना परत येण्यास मदत करतात, तसेच जोखमीच्या परिस्थितीत
विशिष्ट संसाधने कशी आणि केव्हा वापरली जातात यामधील परिवर्तनशीलता वैयक्तिक मुलावर आणि त्यांच्या संदर्भावर अवलंबून असेल. मुलांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणे म्हणजे रेझिलियन्स मुलांमध्ये निर्माण करणे हे कसं गरजेचं आहे आणि कसा करावा हे आपण आता बघणार आहोत. लवचिकता हा एक महत्वाचा गुणधर्म आहे ज्याचा सुरुवातीला मोठ्या गैरसोय आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या अभेद्यतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या वंचित मुलांच्या बाबतीत अभ्यास केला गेला. लवचिकतेतील जोखीम आणि संरक्षणात्मक घटक केवळ जोखीम असलेल्या मुलांसाठीच नव्हे तर सर्व मुलांसाठीही लवचिकता निर्माण करण्यासाठी धोरणे तयार करण्याच्या परिणामांवर प्रकाश टाकतात. सर्व मुलांसाठी जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी आणि सकारात्मक मानसिक कल्याण आणि सकारात्मक वर्तन प्राप्त करण्यासाठी लवचिकता ही एक महत्त्वपूर्ण संपत्ती असू शकते. आपल्यात लवचिकता आहे किंवा लवचिकता नाही असं नसतं. त्याऐवजी मुलाकडे असलेल्या अंतर्गत आणि बाह्य दोन्ही संसाधनांचा हा परिणाम आहे. अशा प्रकारे लवचिकता द्विभाजक शब्दांऐवजी सतत मानली जाते. आता आपण सगळं बोललो की आतापर्यंत मुलं कशी पाहिजेत आणि मुलांमध्ये कशा कशा क्वालिटीज डेव्हलप व्हायला पाहिजेत, मुलं कशी रेझिलियंट पाहिजेत. पण ह्यामध्ये पालकांचा खूप मोठा हात असतो. कारण काय होतं, आपण पालकत्व किंवा पेरेंटिंग हे आपण कशा प्रकारे करतो आहोत हे खूप महत्वाचं आहे. किंवा हे खूप रादर पेरेंट्स सुद्धा हल्ली खूपदा काय होतं माहितीये का की पेरेंट्स त्यांची अँझायटी ही मुलांवरती लादतात काही कारणास्तव आणि त्यांनी ती मुलं बिचारी अशी इतकी त्या दबावाखाली असतात किंवा त्या स्ट्रेस खाली असतात की त्याच्यातनं ते मूल पूर्णपणे बाहेर त्याच्या सगळ्या क्वालिटीज काढू शकत नाही. तर पेरेंटिंग, पॉझिटिव्ह पेरेंटिंग हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मुलांच्या वाढीमध्ये आणि विकासात पालकांची भूमिका ही महत्वाची असते. ते मुलांमध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. वर वर्णन केलेल्या विकासाच्या 3 मुख्य तत्वांपैकी एक पालक आणि मूल यांच्यातील प्रतिसादात्मक संबंधांवर भर देते. जर पालक मुलांचे नाते उबदारपणा, संरक्षण, मार्गदर्शन, स्वातंत्र्य आणि मूल्यांनी वैशिष्ट्यीकृत असेल तर ते मुलाला कौशल्य प्राप्त करण्यास आणि निरोगी पद्धतीने कार्य करण्यास मदत करेल. यासाठी पालकांनी योग्य बालसंगोपन पद्धतींचे पालन करणे हे आवश्यक आहे. मॅकॉबी आणि मार्टिन यांनी बॉम्ब्रेंड यांचा एक 3 पालकत्व शैली मॉडेलचा विस्तार केला आहे आणि द्विमितीय फ्रेमवर्क वापरून 4 प्रकारच्या पालकत्वांचा पुरस्कार केला आहे. पालकत्वाच्या 4 शैली जसे की अधिकृत, हुकुमशाही, अनुज्ञेय आणि दुर्लक्ष पालकांच्या नियंत्रण किंवा मागणी आणि प्रतिसादावर अवलंबून असतात. सो आपण हे बघायला पाहिजे की 4 प्रकारचे पेरेंटिंग स्टाईल्स आहेत. एक म्हणजे हुकुमशाही म्हणजे ज्याला अथॉरिटेटिव्ह असं म्हणतो. दुसरं म्हणजे अथॉरिटेरियन असतं. तिसरं हे परमिसिव्ह आणि चौथं हे निग्लेक्टिव्ह. ह्या सगळ्यामध्ये अथॉरिटेटिव्ह स्टाईल जी आहे पेरेंटिंगची ती इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह स्टाईल आणि ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो आणि त्या मुलाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही डेफिनेटली खूप छान होते. ते मागणी आणि प्रतिसाद दोन्ही उच्च आहेत. ते त्यांच्या मुलाच्या गरजा अधिक प्रतिसाद देतात. उबदारपणा आणि काळजी सुद्धा दर्शवतात.
त्याच वेळी मुलासाठी तर्क आणि मार्गदर्शनासह मागण्या आणि उच्च अपेक्षा या ठेवा. पालकत्वाच्या क्षेत्रातील अलीकडच्या प्रगतीने पालकत्वामध्ये सजगतेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. माइंडफुलनेस मध्ये कोणताही निर्णय न घेता वर्तमान क्षणाच्या अनुभवांकडे लक्ष देणे हे समाविष्ट आहे. निर्णायकपणे लक्ष देण्यापासून उद्भवते. जरी माइंडफुलनेसचा उगम बौद्ध परंपरेतून झाला असला तरी जॉन कबात झिन यांनी एक धर्मनिरपेक्ष प्रथा म्हणून माइंडफुलनेसचा पुरस्कार केला आहे. मुलांचे संगोपन सुरळीत होऊ शकते आणि पालकांनी क्षणात पालक मुलांच्या नातेसंबंधाची जाणीव ठेवल्यास पालकत्वामुळे निर्माण होणारा ताण कमी होऊ शकतो. पालकत्व खूप मागणीचे असू शकते, विशेषतः जेव्हा मुलाच्या संगोपनासाठी मदतीसाठी संसाधने कमी किंवा अभावी असतात. जे आत्ताच्या पालकांना खूप जाणवेल त्याचं कारण असं आहे की आत्ताच्या पेरेंटिंग सिस्टीम्स मध्ये आपण असं बघतो की न्यूक्लिअर फॅमिलीज असल्या कारणाने मदत ही खूप कमी असते आणि त्यामुळे आपण मुलाला सगळं पूर्ण संगोपन देतो आहोत का, हा एक खूप मोठा पडलेला पालकांना प्रश्न असतो. तर आपण सगळ्यांनीच हे खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की मदत कोणाकडूनही असेल, मग त्या मावशी असतील, डे केअर्स असतील, पण शेवटी पेरेंटिंग ही गोष्ट पालक सोडून दुसरं कोणीही करू शकत नाही. सो बेस्ट पेरेंटिंग सिस्टीम्स ह्या आपण अप्रोच करणं आणि ह्या रादर आपण फॉलो करणं हे खूप गरजेचं असतं. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गरजा आणि आवश्यकता असतात ज्यांची पालकांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि मुलाच्या चांगल्या विकासासाठी त्यांची पूर्तता केली पाहिजे. पालक मुलांसाठी काळजीवाहक, प्रदाता, प्रेरक आणि सुविधा देणारे म्हणून काम करतात, जेणेकरून ते निरोगी आणि आनंदी राहू शकतील आणि लवचिक आणि भरभराट होण्यासाठी संबंधित कौशल्ये असतील, गुण आणि मूल्ये आत्मसात करू शकतील. अशा परिस्थितींमध्ये त्या क्षणी स्वतःबद्दल एखाद्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूक असणे हे आवश्यक असते. माइंडफुलनेस या क्षणी आपल्या भावना, विचार, शारीरिक संवेदन, कृती आणि आसपासच्या वातावरणाकडे लक्ष देण्यास मदत करते. जेव्हा पालक जागृत होतात तेव्हा ते सध्याच्या क्षणी पालक मुलाच्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि परिस्थितीनुसार प्रतिसाद देऊ शकतात. सजग राहणे पालकांना तणाव कमी करण्यास मदत करते. मुलाच्या गरजा अधिक जागरूक होतात. त्या क्षणी निर्णय स्थगित करतात. पालक मुलाच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करतात आणि मुलाच्या कल्याणाची जाणीव होते. हे पालकांना मुलाबद्दल सहानुभूती निर्माण करण्यास आणि मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कुतूहल आणि खुल्या मनाची भावना आणण्यास मदत करते. यामुळे पालक आणि मूल यांच्यातील नाते दृढ होते आणि मुलाच्या सकारात्मक वाढीचा मार्ग मोकळा होतो. बदलत्या जगात आपलं मी म्हणलं तसं की आपलं जग हे खूप बदलत आहे आणि त्याच्यामध्ये आपली मुलं ही कशी वाढली पाहिजेत आणि आपण पेरेंटिंग स्टाईल्स म्हणा, शाळा या सगळ्याचं एकत्रित एक इट इज लाईक अ टीम की आपण सगळेजण मिळून त्या मुलासाठी काम करत असतो. तर त्यामध्ये आता काय काय गोष्टी अजून ऍड होतात. तर एक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर, टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान हे 21व्या शतकाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे आपण शिकण्याच्या
काम करण्याच्या, मनोरंजनात गुंतण्याच्या आणि समाजीकरणाच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. पूर्वीच्या पोस्टल जगाच्या तुलनेत आता हे डिजिटल जग आहे. आता या आभासी जगामध्ये नेटिझन्सची विविध मूल्य प्रणाली, काम करण्याच्या पद्धती आणि संवाद साधण्याच्या पद्धती विकसित केलेल्या आहेत. तंत्रज्ञानाने अनेक फायदे दिलेले आहेत, परंतु त्याचा योग्य वापर न केल्यास त्याच्या वापरण्याकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावरही नकारात्मक परिणाम झाला आहे. आपण बघतो की टेक्नॉलॉजीचा वापर हा कुठे, कधी आणि किती करायचा हे जर लक्षात आलं नाही आणि ह्याचा कंट्रोल जर पालकांनीच लहानपणापासनं तो मुलांवर ठेवला नाही तर पुढे जाऊन मुलांना त्याचा खूप त्रास होतो. त्रास अशा ह्याने की मुलांना नक्की कळत नाही की ती टेक्नॉलॉजी आपण कुठे वापरायची आहे आणि किती वापरायची आहे. याचं एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मोबाईल फोन्स हे आहे. आता जर तुम्ही बघितलं की एक पहिलीतला वर्ग जर असेल, म्हणजे ती 6 वर्षाची मुलं असतात साधारण, आणि 40 मुलांचा जर वर्ग असेल तर त्यात किमान 10 मुलांना चष्मा लागलेला असतो. जवळजवळ 50% मुलं ही मोबाईल ला आपण ऍडिक्टच म्हणू शकू, कारण का त्यांना मोबाईल शिवाय काही करता येत नाही. सो हा एक टेक्नॉलॉजीचा आपण म्हणू की इट इज आपण नेगेटिव्ह मी म्हणणार नाही, पण टेक्नॉलॉजी डेफिनेटली ही काही गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे, पण काही गोष्टींमध्ये डेफिनेटली तोटा झालेला आहे. तंत्रज्ञानामुळे व्यक्तींमध्ये जागतिक दृष्टिकोन वाढला आहे, कारण त्याने अंतर आणि अलगाव कमी केला आहे. हे डेफिनेटली झालंय. तुम्हाला जर आठवत असेल किंवा माहिती असेल तर 25 वर्षापूर्वी, 25 ते 30 वर्षापूर्वी जी लोक अमेरिकेला गेली भारतातनं, त्या लोकांना भारतातल्या आपल्या नातेवाईकांशी संबंध ठेवणं हे इतकं अवघड गेलं, कारण का तेव्हा तितकी टेक्नॉलॉजीच नव्हती. पण आता तुम्ही जगात कुठेही गेलात तरीही आपण जस्ट 1 मिनिटाच्या अंतरावरती असतो फक्त. कारण का तर व्हॉट्सॲप हे किंवा व्हिडिओ कॉलिंग आपल्या फोन्स मधनं हे आता इतकी डेव्हलप्ड टेक्नॉलॉजी आहे की जे आपण जगात कुठेही असलो तरी आपल्याला घरी असल्यासारखाच फील असतो. सो हे नक्कीच झालेलं आहे. विविध लोक, ठिकाणं, समाज आणि संस्कृतीबद्दल जागरूकता वाढवलेली आहे. गुगल हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे की ज्यातनं आपल्याला खूप गोष्टींची माहिती मिळते. इट इज जस्ट लाईक वन बटन अवे, की आपल्याला एक बटन दाबलं की आपल्याला सगळी माहिती आपल्या डोळ्यासमोर येते. कम्युनिकेशन डेफिनेटली वाढलेलं आहे. मी जसं म्हणलं तसं की पूर्वी असं असायचं की ट्रंक कॉल्स असायचे किंवा फोन कॉल्स पण अगदी रेअरली आपण करायचो, कारण तेव्हा फोन्स खूप महाग होते. आणि या सगळ्या गोष्टी अशा होत्या की आपल्याला रेव्होल्युशनाइज्ड आपण बनलो आणि त्यामुळे आपली टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजिकल ग्रोथ ही डेफिनेटली खूप चांगली झाली. जीवनाचा प्रत्येक पैलू, प्रत्येक विचार, कृती आणि संस्था जगाच्या इतर भागात काय घडत आहे याचा प्रभाव पाडतो. अशा प्रकारे तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित अधिक परस्परावलंबन झाले आहे. परंतु यामुळे कुटुंब आणि समाजाच्या संदर्भात परस्परावलंबन कमी झाले आहे. त्याचा परिणाम मूल्य अवस्थेवरही झालेला आहे. टेक्नॉलॉजीमुळे काय झालं ना की इंटरडिपेंडन्स जो असतो, म्हणजे आपण जेव्हा एका घरात राहतो, एक कुटुंब असतं, तेव्हा आपल्याला एकमेकांवर रादर आपण डिपेंडेंट असतो कुठे फॉर सम ऑर दी अदर रिझन. पण आता काय झालं, टेक्नॉलॉजीमुळे त्याची गरज ही कमी वाटायला लागली लोकांना. कारण लोकांना असं होतं की माझं व्हॉट्सॲप, माझं फेसबुक हे माझ्यासाठी जास्त जवळचं आहे
आणि इतर लोक घरातली ही तर काय आपल्या घरातच राहणार आहेत, आपल्या बरोबरच राहणार आहेत. या गोष्टींमुळे आपल्याला आपण लोकांपासनं, फॅमिलीपासनं दुरावलो गेलोय. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रवेश केला आहे. उदाहरणार्थ, त्याचा वापर करून माहिती मिळवणे, गोष्टी शिकणे, उत्पादने ऑनलाईन ऑर्डर करणे आणि नातेसंबंध निर्माण करणे. तथापि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आणि प्रत्येकाला तंत्रज्ञान उपलब्ध नसलेल्या अविकसित देशांमध्ये अजूनही डिजिटल डिव्हाइड हा आहे. कारण काय होतं की ज्या लोकांमध्ये रादर काही काही असे आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये सुद्धा अशी काही गावं आहेत छोटी छोटी की जिथे टेक्नॉलॉजिकल ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट ही अजून तितकी झालेली नाहीये. पण त्याच्यामध्ये एक चांगली त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की त्यामुळे लोक एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेवून आहेत, जे आता इथे शहरी भागांमध्ये जिथे टेक्नॉलॉजिकल ग्रोथ आहे तिथे हे दिसून येत नाही. हे आपल्याला म्हणजे कोविड पॅन्डेमिक मध्ये 2020 मध्ये जेव्हा शाळा हे झाल्या, ऑनलाईन शाळा चालू झाल्या, तेव्हा आपल्याला हे खूप जाणवलं की गावोगावी मुलांना खूप त्रास झाला, कारण का त्यांना ऑनलाईन शाळा ही चालू करता आली नाही. आणि जरी केली तरी सुद्धा खूप मुलांकडे मोबाईल्स तसे नव्हते किंवा तसे त्यांच्याकडे तशी टेक्नॉलॉजीच नव्हती की ती मुलं ती शाळा अटेंड करू शकतील. सो हा एक प्रॉब्लेम डेफिनेटली आपण बघितला. पर्यावरणीय समस्या, चिंता आणि संकट. आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याबाबत जगाला जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रचंड शहरीकरण आणि निसर्गाचा नाश यामुळे पूर, सुनामी, भूस्खलन, जंगलात आग, भूकंप इत्यादी अनेक संकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या कोविड-19 महामारीने संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे. एक संकट आहे ज्यामुळे लोकांचे जीव खूप कठीण झाले आहेत आणि स्वतःची काळजी घेणे, कौटुंबिक मूल्यांचे पालन पोषण करणे, साधी राहणी आवश्यक आहे. सहानुभूती बाळगणे आणि प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे यासारख्या साध्या तथ्यांवर आणि जीवनातील साध्या मूल्यांवर त्यांचे लक्ष केंद्रित केलेले आहे. जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो, जागतिकीकरण दरवाजे आणि खिडक्या उघडल्या आहेत. परिणामी अधिक तरलता आणि लवचिकता आली आहे आणि कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढली आहे. त्याचा भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक फॅब्रिकवर परिणाम झाला आहे. जागतिकीकरणाच्या परिणामी अनेक पैलूंमध्ये आत्मसात करण्याची आणि राहण्याची प्रक्रिया झाली आहे. यामुळे समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि एक व्यक्ती आणि एक राष्ट्र म्हणून चांगल्या प्रकारे वाढ करणे शक्य झाले आहे. उलटपक्षी यामुळे ओळख संकट, चुकीची दिशा आणि सामाजिक सांस्कृतिक समस्या देखील उद्भवल्या आहेत. ह्याच्यात आता काय झालेलं आहे की आपण जे म्हणतो की ग्लोबलायझेशन हे जितकं गरजेचं आहे आणि जितके त्यांनी चांगल्या गोष्टी झाल्या आहेत ग्लोबलायझेशनमुळे, तितक्याच बऱ्याच प्रॉब्लेम उलटी बाजू पण त्याची आहे. लाईक आपण आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो, मिसडायरेक्शन म्हणतो, सोशो कल्चरल प्रॉब्लेम्स म्हणतो. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा ग्लोबलायझेशनमुळे, दीज आर द प्रोज अँड कॉन्स बोथ ऑफ ग्लोबलायझेशन. सांस्कृतिक विविधता. जागतिकीकरण आणि स्थलांतरामुळे विविध संस्कृती, भाषा आणि सामाजिक चालीरीतींमधील लोकांशी संपर्क येतो. अशा सांस्कृतिक विविधतेसाठी
लोकांना सहिष्णू असणे आवश्यक आहे आणि प्रभावी कार्य आणि प्रगतीसाठी एकमेकांचे मतभेद समजून घेणे हेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा यामुळे पूर्वग्रह, संघर्ष आणि भेदभाव होऊ शकतो. विविध सांस्कृतिक पैलूंच्या प्रभावामध्ये अनेक ओळखींचा स्वतःच्या विकासावर परिणाम होतो. जागतिकीकरणाचा परिणाम केवळ राजकीय, आर्थिक, तांत्रिक पैलूंवर होत नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक पैलूंवरही परिणाम होतो, ज्यामुळे सांस्कृतिक जागतिकीकरण होते. आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि परस्पर संवादात बदल आहेत, जे व्यक्तीच्या स्वतःच्या आणि ओळखीच्या भावनेच्या विकासावर देखील प्रभाव पाडत असतात. सो आपल्याला हे खूप लक्षात ठेवायला पाहिजे की ग्लोबलायझेशन हे जितकं पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि टेक्नॉलॉजिकल ऍस्पेक्ट्सनी अफेक्ट करतं, तितकंच सोशो कल्चरल ऍस्पेक्ट सुद्धा त्यामध्ये खूप अफेक्ट होत असतो आणि रादर अफेक्टही होतो आणि काही ठिकाणी त्याचा फायदाही होत असतो आपल्याला. मूल्य व्यवस्थेतील बदल, जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि सांस्कृतिक विविधतेमुळे मूल्य व्यवस्थेतही बदल होतात. भारतीय संदर्भात संयुक्त कुटुंबाची चांगली जुनी व्यवस्था बदलत्या जगात विभक्त कुटुंब पद्धतीला मार्ग देत आहे. उच्च यश आणि यश मिळवण्याच्या प्रयत्नात कौटुंबिक मूल्यांवर परिणाम होत आहे. या संदर्भात आपण व्यक्तिवाद आणि सामूहिक समाजांमध्ये फरक करू शकतो. सो आपल्याला आता हे लक्षात ठेवायला पाहिजे की ग्लोबलायझेशन मध्ये आपले व्हॅल्यू सिस्टीम्स वरती त्याचा परिणाम डेफिनेटली होतोय. पूर्वीच्या काळी आणि रादर खूप वर्षानुवर्षे आपल्याकडे जॉईंट फॅमिली सिस्टीम ही एक कन्सेप्ट होती, जिथे सगळेजण एकत्र राहायचे. त्याच्यामुळे खूप व्हॅल्यूज, खूप आपल्याला सवयी या चांगल्या लागायच्या. पण आता काय होतं की ग्रोथ हवी आहे, तेवढं फायनान्शियल स्टेटस आपल्याला मेंटेन करायचंय, डेव्हलप करायचंय, मग शिकायचंय, मग मला बाहेर पडायचंय. आणि ह्यांनी काय झालंय तर आपण न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम्स कडे जास्त पडायला लागलो आणि त्यामुळे एक मात्र झालं की आपली व्हॅल्यू सिस्टीम्स ही डेफिनेटली आपली अफेक्ट झाली. व्यक्तिवादी समाज वैयक्तिक लाभांवर भर देतात, तर सामूहिक समाज समूह, कुटुंब आणि समुदायावर प्रीमियम ठेवतात. येथे वैयक्तिक लाभापेक्षा सामूहिक लाभाला प्राधान्य दिले जाते. सामूहिक समाजात परस्परावलंबन आणि अनुरूपतेची गरज आहे. दृष्टिकोनातील हा फरक मूल्य प्रणालीच्या विकासावर, ओळखीची भावना आणि व्यक्तीच्या जीवन ध्येयांवर प्रभाव पाडतो. बदलत्या जगात स्वदिशा म्हणजे सेल्फ डायरेक्शन, ह्याची आव्हाने काय काय आहेत ते बघणार आहोत. या बदलत्या जगात स्व वर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकाल आणि तुमची क्षमता साध्य करू शकाल. स्वतःची दिशा आणि सभोवतालचे जग समजून घेणे आवश्यक आहे आणि जेणेकरून एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकते, परिस्थितींना सामोरे जाऊ शकते आणि जीवनात प्रभावीपणे कार्य करू शकते. यात स्वातंत्र्य आणि जबाबदारीचाही समावेश होतो. तरुण पिढीला त्यांचे जीवन त्यांच्या पद्धतीने जगायचे आहे, परंतु स्वातंत्र्याच्या नावाखाली ते फ्रीज होऊ शकतात. म्हणजेच कठीण प्रसंग आणि महत्वाचे निर्णय घेताना चिंताग्रस्त होऊ शकतात किंवा ते फक्त ड्रिफ्टिंग असू शकतात. म्हणजे यथास्थितीनुसार जगणे किंवा
कोणतेही बंधन, परंपरा, उद्देश नसलेले निश्चिंत कोणतेही प्रतिबंधित जीवन हे जीवन जगणे हे त्यांना करावे लागू शकते. मानवी शक्तींवर लक्ष केंद्रित करणे, एक माणूस म्हणून अंतिम ध्येय आत्मवास्तविकता आहे. मास्लोच्या गरज पदानुक्रमाच्या सिद्धांतानुसार मानवाच्या अस्तित्वाच्या मूलभूत गरजांपासून सुरू होणाऱ्या विविध गरजा आणि वास्तविकतेच्या गरजेकडे प्रगती करणे आणि शेवटी उत्तीर्णतेची सर्वोच्च गरज आहे. हे एखाद्याच्या जीवनाला अर्थ आणि दिशा प्रदान करण्यात मदत करते. सो आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे की मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स ही जी थिअरी आहे ही खूप महत्वाची आहे आणि ही आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती माणसाला ह्याचा फायदा होतो आणि मदत होते. आपण काय करतो तर मी त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे तर आधी ज्या आपल्या बेसिक नीड्स असतात, बेसिक गरजा असतात, म्हणजे काय तर अन्न, कपडे, निवारा म्हणजे छप्पर वरती, आणि रिलेशनशिप्स असणे, फॅमिली असणे, फिजिकल नीड्स फुलफिल करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या बेसिक गरजा आहेत. आणि आपल्या ज्या त्याच्यावरती ज्या आपल्या गरजा सगळ्या असतात त्या आपल्या लक्झरी नीड्स असतात आणि त्या आपण कशा अचीव करत जातो, बिलॉंगिंगनेस नीड्स असतात, लव्ह आणि अफेक्शनची गरज असते. मग आपल्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशनची स्टेज असते, विच इज द लास्ट स्टेज. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण आपल्या इट इज व्हेरी डिफिकल्ट, पण आपण त्या स्टेजला आपण ओव्हरकम करत गेलो की आपण सगळं अचीव आयुष्यात करू शकतो असं म्हणतात. सो आत्मवास्तविकता म्हणजे एखाद्याची खरी क्षमता साध्य करणे किंवा ओळखणे. स्व वास्तविक व्यक्ती स्वीकृती, स्वायत्तता आणि पूर्तताद्वारे दर्शविले जातात. अशा व्यक्ती जबाबदार, सर्जनशील असतात आणि त्यांचा दृष्टिकोन व्यापक असतो. हे व्यक्तीच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करते. सो आपण जेव्हा सामर्थ्यावरती म्हणजे काय की स्ट्रेंथ्स वरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो. सो मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स ही एक खूप महत्वाची थिअरी आहे आणि ही याचा ऍप्लिकेशन हे खूप गोष्टींमध्ये होतं. राईट फ्रॉम मी म्हणलं तसं की आपण मूल जन्माला येतं तिथपासनं त्या मुलाची वाढ होत असते. सो पहिलं म्हणजे कुटुंब, दुसरं म्हणजे त्याची शाळा, तिसरं म्हणजे की त्यांचा बाहेरचा सर्कल की बाहेर नातेवाईक आणि इतर मित्रमैत्रिणी वगैरे, मग तुम्ही जिथे काम करता तिथलं तुमचं हे असेल. सो असं करत करत आपण ग्रो होत असतो आणि प्रत्येक मूल हे प्रत्येक मूल हे काही ना काहीतरी अडॅप्ट करत असतं. सो हे अडॅप्शन जे असतं ह्यामधनच त्या मुलाची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते आणि ती पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होतीये हे सुद्धा गरजेचं असतं. कारण का जसं ते मूल मोठं होतं आणि जसं ते मूल समाजात बाहेर पडतं तसं त्या मुलाला वेगवेगळे अनुभव येतात. ते अनुभव त्या मुलांनी अनुभवायचे असतात. म्हणजेच त्या मुलाला असं जाणवतं की ओके मी ही गोष्ट फेस करू शकतोय, ही नाही करू शकत आहे. आणि ते जेव्हा होतं तेव्हा ते मूल जास्त जास्त फाईट करायला लागतं की ओके मला हे आलंच पाहिजे किंवा मला हे जमलं पाहिजे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा ते मूल अजून जास्त ग्रो होऊन एक चांगला व्यक्ती म्हणून निर्माण होऊ शकतं. त्याच्यामध्ये रेझिलियन्स हा मुलांमध्ये डेव्हलप करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि रेझिलियन्स हा डेव्हलप करावा लागतो, तो जन्मतः होत नाही. त्याचं कारण असं आहे की रेझिलियन्स म्हणजे काय तर आपण प्रॉब्लेम्सना कसं फेस करतो हे आपण ह्याच्यामध्ये बघत असतो. सो त्याच्यामध्ये रेझिलियन्समध्ये मुलांनी प्रॉब्लेम्स फेस करणं, कशा पद्धतीने फेस करतायत किंवा त्यांची तशी सिच्युएशन त्यांना अडॅप्ट होतीये का, हे सगळं रेझिलियन्स मध्ये असतं आणि ते आई वडिलांनीच करणं गरजेचं असतं. आई वडील आणि शाळा. कारण जसं ते मूल मोठं होतं तसं ते मूल आपोआप बाहेर पडतं आणि
तर ते जास्त रेझिलियंट होतं, म्हणजे त्याला जास्त चांगले प्रॉब्लेम्स फेस करता येतात, जेणेकरून त्या मुलाची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच डेव्हलप होते. सो अशा प्रकारे आपलं आजचं हे सेशन संपलेलं आहे. आणि तुम्हाला जर काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. हे सेशन हे आता आपल्या रेग्युलर सायकोलॉजी या ह्याच्यातलं नव्हतं, तर थोडंसं वेगळं होतं. पण मी पहिलेच म्हटलं तसं, की आपण त्याच्यामध्ये हे बघितलं, की सायकोलॉजी म्हणजे फक्त डिसऑर्डर्स, फक्त प्रॉब्लेम्स हे नाही, तर जन्माला आलेल्या मुलापासनं सायकोलॉजीचा वापर हा कसा कसा केला जातो आणि ते त्या मुलाच्या ग्रोथसाठी सायकोलॉजी हे कसं गरजेचं आहे. सो ह्या म्हणजे आजचं सेशन हे त्याच्यावर होतं. आणि आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे कळलं असेल आणि तुम्ही रिलेट करू शकाल की सायकोलॉजी आणि बाकीचं जग हे आपण हे म्हणजे ह्याचा कशी कंपॅटेबिलिटी आहे हे तुम्ही रिलेट करू शकाल असं मला वाटतं. अजून म्हणजे आता पुढचे जे सेशन्स असतील ते मोस्टली असेच असतील, या रिलेटेड किंवा या लाईन्सवरच असतील. आता आपण थांबूयात. धन्यवाद.